नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत मिक्स भाज्या. तर या मिक्स भाज्यांना आमच्या भागात फेंगाट असे म्हणतात. तुमच्या इकडे ह्या भाज्यांना काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा. तर माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी इथं घेतलेल्या आहेत. तर शंतनू म्हणला, आई ह्या भाज्या तर तिरंग्याच्या कलरच्याच झालेल्या आहेत. तर खरंच ह्या भाज्या तिरंग्याच्या कलरच्याच झालेल्या आहेत. तर चला करूया तयारी भाजीसाठी. इथं आपण अद्रक, लसूण, खोबरं हे भाजून घेतलेलं आहे आणि इकडे कांदा भाजून आपण थंड केलेला आहे. आणि त्यानंतर आपण इथं पाण्यामध्ये सगळ्या भाज्या वाफलायला ठेवलेल्या आहेत मिठाच्या पाण्यात. इथं भाजलेले तीळ बारीक करायचे, अद्रक लसणाची पेस्ट बारीक केलेली आहे आणि आता कांद्याची पेस्ट आपल्याला करायची आहे. तर इकडे आपला गरमागरम तेल तापलेलं आहे. त्यामध्ये आज अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकून चांगली परतून घ्यायची आहे. तर त्यामध्ये आपल्या घरामध्ये जे मसाले अवेलेबल आहेत ते तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर मी इथे टाकलेला आहे घरगुती मसाला आणि त्यानंतर थोडी हळद टाकलेली आहे आणि हा किचन किंग मसाला आहे. त्यानंतर यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट टाकू शकता. तर हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि हे सगळे मसाले तेलामध्ये चांगले परतल्यावर आपण वाफलून घेतलेल्या मिक्स भाज्या त्यामध्ये टाकायच्या आहेत. तर ह्या भाज्या चांगल्या आपण तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. या भाज्यांना तेल सुटेपर्यंत आपण ह्या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कांद्याची पेस्ट केलेली टाकायची आहे. ही पेस्ट चांगली आपण मिक्स करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट टाकल्यानंतर तेल सुटेपर्यंत 2-3 मिनटं ठेवायची. त्यानंतर त्यामध्ये आपण टाकायचं आहे कोमट पाणी. तर हे पाणी टाकल्यानंतर तीळ टाकायचे आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ, आपण शिजताना मीठ टाकलं होतं आणि कोथिंबीर. तर हे बारीक केलेले तीळ टाकलेले आहेत उकळल्यानंतर भाजी. आता आपली भाजी चांगली उकळती तोपर्यंत आपण इकडं बाजरीची भाकर करू. त्यामध्ये मीठ टाकून चांगलं पीठ मळून घेतलं आहे आणि बाजरीच्या भाकरीवर तीळ टाकून ते थोडं थोडं थापून घेतलेलं आहे. तर तव्यामध्ये आपली भाकर पाणी लावून भाजते आहे. ही गरम गरम भाकर भाजलेली आहे. तर ह्या तिळाच्या बाजरीच्या भाकरीसोबत खेंगाट खायला किती मजा येते हे कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आणि कोणी कोणी खेंगाट आणि बाजरीची भाकर खाल्ली हेही कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.